केली हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शोमध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजचा विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ वॅक्सिनेशन आणि या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर माधव प्रभू, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल डायरेक्टर आहेत आणि सोबत केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये जनरल मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर. तुम्हाला या संदर्भातले काही प्रश्न असतील तर हॉटलाईन नंबर आहे 9019904904. या नंबरवरती कॉल करू शकता. मी आहे तुमच्यासोबत मनीषा. आज वॅक्सिनेशनबद्दल आपण सर बोलणार आहोत. म्हणजे वॅक्सिनेशनचं महत्त्व काय आहे, कोण घेऊ शकतं आणि किती प्रकारचे आहेत वगैरे. तर सर्वात आधी वॅक्सिनेशन किंवा लसीकरण म्हणजे नेमकं काय? वॅक्सिनेशनच्या नावाच्या मागचं तुम्हाला मी गूढ जे आहे ते सांगतो. पहिलं, वॅक्सिन या नावाची स्ट्रेन होती. तुम्हाला आठवत असेल की स्मॉलपॉक्स नावाचा आजार होता. त्याला आपण कन्नड मराठीमध्ये देवी म्हणायचो. बरोबर. ठीक आहे. तर त्या देवीसाठी एडवर्ड जेन्नर नावाचे रिसर्चर होते, डॉक्टर होते. त्यांनी असं बघितलं की जी दूध होते ना, ती बाई जी होती तिला त्या हाताला फोड यायचे आणि तिला ती देवी होत नव्हती. मग अशा प्रकारे त्यांना कळालं की काहीतरी त्या गाईच्या उदामध्ये काहीतरी हे आहे की त्याच्यामुळे तिला होत नाही आहे. मग त्यांनी त्या ह्याचे जे होते, ती स्ट्रेन जी होती त्या मुलीला जी हे झालेली, ती स्ट्रेन वापरून एक वॅक्सिन तयार केलं. वॅक्सिन म्हणजे काय तर एखाद्या ऑर्गॅनिझम, समजा स्मॉलपॉक्स असेल त्या केसमध्ये, त्याच्यासारखंच दिसणारं आणखीन एक व्हायरस त्यांनी आयडेंटिफाय केलं होतं, ज्याला आपण चिकन पॉक्स म्हणतो किंवा व्हेरिसेला वॅक्सिन म्हणतो किंवा वॅक्सिनिया स्ट्रेन म्हणतो त्याला. त्या वॅक्सिनिया स्ट्रेननी ती वॅक्सिनिया स्ट्रेन जर आपण पहिलीच घेतली तर त्याच्यात आणि स्मॉलपॉक्समध्ये क्रॉस रिॲक्शन होऊन तुम्हाला देवी होणार नाही, हे त्यांनी ऑब्झर्व केलं. मग कारण ती वॅक्सिनिया स्ट्रेन होती, वॅक्सिनिया स्ट्रेन असल्यामुळे त्या पूर्ण प्रोसेसला त्यांनी वॅक्सिन म्हणून नाव दिलं. असं त्याच्यावरती नाव पडलं. आता वॅक्सिन म्हणजे काय तर कृत्रिमपणे तुमच्यामध्ये तुमची प्रतिकारशक्ती तयार करणे. ह्यासाठी कशी तयार केली जाते? एक तर तुम्हाला जो रोगाणू असतोय किंवा व्हायरस, बॅक्टेरिया जे काय असते, त्याचा एक अगदी किल्ड फॉर्म किंवा ॲटिन्युएटेड फॉर्म म्हणतो आम्ही त्याला, ज्याच्यात जो करून तो आपली बाकीचे सगळे मॅनिफेस्टेशन न दाखवता फक्त ती अँटीबॉडी जी जनरेट करण्याची कपॅसिटी असते, म्हणजे आपली प्रतिकारशक्ती जी जनरेट करण्याची कपॅसिटी असते, ती तेवढीच त्यांनी रिटेन केलेली असते. मग तसा एखादा रोगाणू किंवा त्या रोगाणूचा RNA किंवा त्या रोगाणूचा एखादा अँटीजेनिक प्रॉपर्टी, म्हणजे जे काय तुम्ही दिला तर त्या अँटीजनमुळे वॅक्सिन, अँटीबॉडी तयार होतील. अशा ह्या जे तयार केलेल्या लसी असतात त्याला आपण वॅक्सिन म्हणतो. वॅक्सिनच्या मागचं प्रिन्सिपल एकच आहे की त्या एखाद्या दुसऱ्या जंतूच्या किंवा एखाद्या त्याच जंतूच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करून घेणे, त्याला आपण वॅक्सिन म्हणतो. अच्छा. मग वॅक्सिनेशन करणं किंवा लसीकरण करणं हे किती गरजेचं आहे? ह्याच्यामध्ये गरजेचं तुम्ही विचारलं तर 2 असे मी आजार सांगू शकतो जे आज वॅक्सिनमुळे कम्प्लिटली जवळजवळ आम्ही कॉन्कर करू शकलो असं. त्याच्यामध्ये एक आहे स्मॉलपॉक्स, देवी. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल की लता मंगेशकरना ह्याच्यावरती स्पॉट्स होते, खूप हे होते, ते सगळे स्मॉलपॉक्समुळे झालेले. त्यांना एवढं क्रुएल आजार होता तो की तो जायचा, खरं सगळे चेहरा हे ते सगळं बाद करून जायचं. हो ना. त्याच्यावरती आज आम्ही मात केलेली आहे वॅक्सिनमुळे. दुसरा पोलिओ. आज जगभरातनं, भारतातनं तरी पोलिओ जवळजवळ नामशेष झालेला आहे आणि त्याच्यामागे वॅक्सिनचा खूप मोठा वाटा आहे. वॅक्सिन इज इसेन्शियल. इन्फेक्शियस डिसिजेसमध्ये खूपशा वॅक्सिनमुळे खूपशे आजार आज आम्ही रोखू शकलेलो आहे. तुम्ही विचार करा की तुम्ही वॅक्सिन न देता तो आजार जर तुम्हाला झाला तर जीव पण जाऊ शकतोय. कधी कधी त्याच्यामुळे, पोलिओमुळे बघितलं तुम्ही, कित्येक मुलं आज आता सगळे मोठे झालेले आहेत, त्यांचे पॅरालिसिस आहे, एक पायाने लंगडत आहेत किंवा म्हणजे असे आजार जे होतात ते आपण खूप प्रिव्हेंट करू. नक्कीच. म्हणजे असे बरेचसे आजार ज्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन भेटलं आपल्याला लसीकरणामुळं आणि आत्ताही बरेचसे आजार असे आहेत ज्याच्यामुळं लसीकरणाचा खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. आज आमच्याकडे खूपशे असे वॅक्सिन्स यायला लागलेत की ज्याच्यामुळे खूप डिसिजेस, म्हणजे आता हेपेटायटिस असून दे, म्हणजे पांढरी जॉन्डिस जी म्हणतो, त्याच्यासाठी वॅक्सिन आहे. पूर्वी गोवर व्हायचं, ते म्हणजे मिझल्स, मम्स, रुबेला, असे डिप्थेरिया, टिटेनस, असे कित्येक आजार आपण वॅक्सिनमुळे आज प्रिव्हेंट करू शकलेलो आहे. कित्येक जीव आपण वाचू शकलेले आहे. केली हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शो आपला सुरू आहे आणि लसीकरणाचं महत्त्व आपण आजच्या भागात ऐकतोय. आपल्यासोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू. तुम्हाला या संदर्भातले काही प्रश्न असतील तर नंबर आहे 9019904904 या नंबरवर